गाइस केतन भाईचा सोन्या निघाला घाटावर, पेडगावला निघाला। ते बघा कुणाल ड्रायव्हर आम्हाला वाईन शॉपवर भेटलेले आहेत। हे बघा यो एक माणूस आहे आमच्या सोबत। गाइस केतन भाईच्या सोन्याजवळ आलोय आता। हे गाइस गुड आफ्टरनून, नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा। आणि आज जास्तच खुश आहे कारण की पेडगावच्या मैदानात चाललोय, आता निघणार आहे थोड्या वेळात। चला पाय वगैरे पडू, तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल। चला इकडे बघा बाबू स्कूल मधून पण आला। आयला 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 अशी काय फलतय या खुर्ची बसून जेवण करते। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मंगल मूर्ती। इथं बाहेर पडून झाला तर बाहेर हे बघा बाबू कुठचा ड्रायव्हर असतो, बकेडॉनचा ड्रायव्हर। कांदा बसल्यानंतर ड्रायव्हर आहे मी बोलतो, बकेडॉनचा ड्रायव्हर आहे। थांब भाई जीभ बाहेर यावं लागली। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, माते की जय, हर महादेव। पाय वगैरे पडून झाला बघा, पाऊस उगला तर लगेच गरम व्हायची पण सुरुवात झाली। वातावरण तर मस्त झालं एकदम, मौसम मस्ताना, बायको सोबत असताना गेले। अरे बापरे नंगू बाबू स्कूल मध्ये काय शिकलास आज? आज काय नाही करला आतावर टीचरने? नाही का? काय काय आहे? तो कालचाच आहे, कालचाच आहे तो। तू कोणता ड्रायव्हर आज? बकेडॉनचा। काय करू? बाय बाय। काय जेवायला? अरे काल्या टी शर्ट आणलीस ती, टी शर्ट एक्सपायर करायला लागेल टी शर्ट। वाकट्यात वाकठ्या सुका भाव पुण्याला खावा की देऊ चला जेवण घेतो, थोड्या वेळात निघायचं आहे मला, तर इकडे बॅग बिग भरायची आहे। चला तू जेवला बाबू? मस्त बॅग बिग वगैरे भरली, घेतलाय सगळा सोबत। चला निघूया। काय बाबू बघा आपला कशा पॅप्सी करते, पॅप्सी। बाबू बाय कर म्हणा, बाय 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 बाय। पप्पी घे माझे। तू नाही घेतली का पॅप्सी? नाही घेतली माझी पप्पी? मोठा लागतंय मला एक बस, एक गाईस निघाला होता बघा, चौली भाई पण आला। बॅग आहे का टाकले आम्ही गाडीन, दोघच जातो ना आता आम्ही। आणि चला आता केतन भाईचा बैल दाखवतो तुम्हाला, चाललाय तो पण। चला गाईस केतन भाईचा बैल दाखवतो तुम्हाला। गाईस केतन भाईचा सोन्या निघाला घाटावर, पेडगावला निघाला। गाईस केतन भाईचा सोन्या निघाला घाटावर, पेडगावला निघाला। आदात मध्ये पळणार आहे पेडगावला। आणि आनंद तारेकर यांचा, वैभव पाटील, सर्वेश पाटील यांचा महाराज पळणार आहे याच्यासोबत। एकदम शाना बैल सोन्या, लंपीतून निघलेला बैल टॉप मध्ये बोलतोय। गाईज बघितला सोन्या चालला मस्त की सजू इथून ठेवलेला त्याला, चाललाय पाहिजे थोड्या वेळेला। आपली गाडी निघता निघता पंक्चर झाली नाही रे। संचित भाई आहे आपल्या सोबत, संचित भाई बघा सामान वगैरे पॅक केला। बघा किती मोठा किल्ला आहे बाबा, अरे कितना बड़ा किला था। अभी भी डाइट डाला है, गेम हो गया उसका। पंक्चर वाला के एकदम सबस्क्राइबर वाढवतो हे बघा, हे बघा आपले नवीन सबस्क्राइबर। काय नाम काय? हैदर अली भाई, थँक्यू। नयन 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 कटेकर कटेकर। चलो पंक्चर भी हो गया, ये देखो
सब्सक्राइब भी कर दिया। हाँ सब अपना चैनल ये वीडियो निकाल रहा हूँ ना, कल आएगा। हेलो अभी जा रहा हूँ मैं सातारा, बैलगाड़ी का बहुत बड़ा रेस है। बहुत मतलब बहुत बड़ा, बेड़गांव में। देखो मेरा वीडियो देखो, देखिएगा। अपना बैल दौड़ने वाला है, अपना बैल दौड़ने वाला है। उनका नाम क्या है? नयन कटेकर। उनको देखो अभी किया है। हे बघा, यो एक माणूस आहे आमच्या सोबत, त्याचा पण काही फ्युचर नाही। थांब, त्याची पोटात उरली असतीस। काय बोलता? त्याला नीट नाही, पप्पा बरं आम्हाला बोलायचं कुठे मला काही नाही टेन्शन, काही नाही फ्युचर विचार त्याचा। तुझ्यावर काल दिले भांडणं काय करीन तो, टाकून येईन त्याला। बघा आता ब्लॉग चालू नको बाई, मला सांगू। चला बाय बाय। टोलनाक्यात पोचलोय, टोलनाक्याच्या पुढे आलं मस्त डिझेल टाकायला। आणि यो गाडी काहीतरी टाकत लावलाय, काय बोलता, काय टर्बोचा काहीतरी आहे ना ते, ऍडिटिव्ह काहीतरी साफ होते काहीतरी आतमध्ये। फर्स्ट टाइम मी टाकत लावलाय, बघूया। दिला जास्त ऍव्हरेज तर दिला, ऍव्हरेज मध्ये फरक पडेल का? काय ऍव्हरेज मध्ये फरक पडेल, मेंटेनन्सला फायदा होईल त्याचा। हा का? इंजिन इंजेक्टर येते 64 रुपयाला आहे, बघ कसं काय डिझेल प्लस। टोल नाक्याच्या इथं पोलीस असतात, त्याच्या आले आणि सीट बेल्ट नव्हता लावला, 1000 रुपयाचे फाईन मारले त्यांनी। कसली कमी आहे तुला? 4000 मारले तुला कमी आहे? असे डायलॉग होत माणूस विकायला लागते ना। वाट लावली, थांबलो नाही मी, थांबलो असतं ना ते थांबवलेलं आम्हाला। थांबले होते माहिती आहे ना, पोलीस बोलले का अर्धा एक तास असाच घेतात ते, त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही। मार पाहिजे तुला, मार तिथं बरोबर आम्ही निघलो। त्या गाडीला आम्हाला टाइम झाला भरपूर, 5 वाजायला आला इथंच। खालापूर एरिया ना आपण। चला जाऊया, केतन भाई बसला अर्ध्यान। बाकी जास्त असा वातावरणावर भारी आहे ना, जबरदस्त। सगळे कोण 400 झाला, हिरवा गारूच वाटतंय, जबरदस्त वाटतंय जावाला। वातावरण चांगलं आहे। काय थांबला तू जरा, पुण्यात आलो ना। पुण्यात जवळ अर्धा तास झाला ट्रॅफिक मध्ये जाऊन, अजून याच्या पुढे पण ट्रॅफिकच आहे, लय बेकार ट्रॅफिक लागलेला आहे। लय म्हणजे लयच, जो भाई निसता लाईव्ह येते त्याच्या आईला डोका घालाय। आणि कोण मला आवडत असतो गाईज बघा कशी भरली, गाईज बघा जत्रा। ट्रॅफिक आवड लागली मस्त की यो भाई जत्रांची म्हणून जाऊन आला फटाके दिसले, आवडे ट्रॅफिक लागले। 3 किलोमीटरला आम्हाला जवळ अर्धा तास गेलाय जवळ, तेवढ्या यो भाई जत्रांची म्हणून जाऊन आला। हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं। गाईज 1.5 तासानंतर फायनली आम्ही ट्रॅफिक मधून निघलो। सगळ्या मोठ्या गाड्या एक राहिलेल्या लावल्या, ते पोलीस होत। काय मॅटर आहे काही समजलं नाही, कारण की कणामुळे ट्रॅफिक आहे त्या पण समजलं नाही। फक्त या मोठ्या गाड्या बाजूला लावल्याने त्याचं पोलीस पक्क होतं। पोलीस असतील तिथं वाटोला 100% होणार। लय बेकार काम, कटाला आला। गाईज ट्रॅफिक मधून निघल्यावर मस्त फ्रेश वगैरे झालो आणि निघतो आता डायरेक्ट, बघू कुठं निघतो। तर अशाच ब्लॉग कंटिन्यू राहा, एंडिंगला तुम्हाला काहीतरी चांगला बघायला भेटेल, 100% माझी गॅरंटी आहे। बघा कुणाल ड्रायव्हर आम्हाला वाईन शॉपवर भेटलेले आहेत, ते दिसले आम्हाला म्हणून आम्ही तर थांबलो। काय मग कधी निघलो? कधी आम्ही 1 वाजता निघलोय ट्रॉफिक मध्ये। अरे बाबा, आम्ही पण 1.5 तास घालवलाय, आम्ही 4ला निघलेलो। आला कुठे वस्ती कुठे? वस्ती बघू आता कसं काय। गाईज आता इशी घेतला सामान, सगळं बरं तिथं ओळखीची भेटलेली बरा, आणि
चाललोय आता, बघूया आता कसं काय. काही जेवण वगैरे पण घ्यायचं आहे अजून. जेवणाला टाइम भरपूर झाला, आम्हाला ट्रॅफिक मध्ये वाट लागली आमची. काही तुम्ही समजू नका, माझ्या हातात आहे म्हणून मी पितोय बाबा. मी अरे तुला कोणी काही विचारलाय का? चल का टाकते बाबा. ओम साईराम. गार झाला तू डोक्यावर. चलो लेफ्ट गाईड्स, पुशेगाव मध्ये आलो सेवागिरी महाराजांच्या इथं. गाईड्स इकडं हॉटेलला आलोय, जाधव वाड्याच्या इकडं. केतन भाई इकडं कुठं तरी आहे. केतन भाई आणि आदित्य. पेडगाव मध्ये पेडगाव नाही, आता जाधव वाडा मध्ये आवाज सध्या आपण. पेडगाव लांब आहे अजून इथून. तुझा कसा काय? ऑर्डर बुक केलं मी. ओके गाईस, आम्ही चिकन घेतलेली मगाशी. ती बघा धाब्यावर मस्त बनवायला दिली होती. मस्त की आता ते काय याला बोलतात लपेटासारखी ना ती. एकदम बनवली एकदम कडक. खातो मस्त. केतन भाई गेल्या बैलाला खाना घालायला. तो आला का मस्त की जेव बिव आणि जाऊ तिकडं. एक नंबर. काय यार, हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं. हॉटेल गाईस, केतन भाईच्या सोन्याजवळ आलोय आता. मालकाला बघून सोन्या उठलाय. अजून 2-3 वासरं आहेत वाटतं. खाना खालात नाही त्याने. नवीन जागा त्याला सुटणे झाली वाटतं. त्याला भरवायला पण लागते ना भाई. नाही भरवायला खाना खायला नाही, जागा चेंज झाली रे भाई. होते जागा चेंज झाली म्हणून त्यांनी खाना खाला नाही. होते असं आता बरेच पेर झालेले आपल्यासोबत पण. अजून इथं वासरं आहेत. आधीच रंगोळी ठेवली म्हणजे. उद्या पाळणार आहे. हा का? यो पाळणार आहे उद्या, तो पारा पाळणार आहे. काय आता खासगुण मध्ये आलोय. लहान दादा असं इथं सगळं जेवणाची तयारी चालू इथं. सगळं तुला भेटवलं का काय? तुला आपल्या गरम 5 जण ना पण. साहिल आणि तुम्हीच बनवलं का? आपण सगळं. हा का? आपला सगळं मस्त. आनंद दादा का तिकडे मुंडी करून राहिलाय? तो कुक आहे. लाजतोय का काय? मेन कुक आपला तो आहे. गरम करत लावलाय ना मस्त. मटन बनवली आपली मस्त ना. आपला राईस केतन भाई वाटते. राईस केतन भाई कर राईस वाटतंय. इकडे आपली पोरं झोपली. सुरज केली कॅप्टन बैलाचा मालक. सोजवल माऊली बैलाचा मालक. आपले राहुल भाऊजी हिमांशू आपल्या आत्याच्या नातू. ओके मित्र. हा का? ओके सगळं झोपलं. जेवलो का तुम्ही सगळं? हा का? ब्लॉग थांबला ना पाहिजे आपलं. हात करतेस काय?